प्रतिवर्षी भूवैकुंठ पंढरपूरला निघणाऱ्या आषाढी एकादशी निमित्त आपली अगस्ती देवस्थानची पालखी यावर्षी मोठ्या हर्षोल्लासात निघालेली आहे। बघा सगळीकडं उत्साह दुणालेला आहे। थोडीशी दुष्काळाची परिस्थिती होती काय अशी परिस्थिती होती, परंतु वरुण राजाने आपल्याला चांगली म्हणजे हजेरी लावली त्याने आणि सगळ्या शेतकऱ्यांना बळीराजांना सुखावले आणि ह्या पार्श्वभूमीवर आपण इथून निघत आहोत। आता 25 तारखेला आषाढी एकादशीची आपली यात्रा होणार आहे आणि आपण सर्वांनी अकोले तालुक्यातील नागरिकांनी ह्या वारीत सहभागी व्हावे आणि ह्या पालखीमध्ये सहभागी होऊन आपला उत्साह दुनित करावा असे मी सर्वांना आवाहन करतो। जय हरी। हां आता अगस्ती आश्रमावरून निघाल्यानंतर ही संगमनेर मार्गे राहुरी नगर मार्गे करमाळा मार्ग टिंबुर्णी मार्गे ही पंढरपूरला पोहोचेल। ही सगळी 14 दिवसाची ही पायी पालखी सोहळा आहे। आपण 9 मेला म्हणजे बरोबर 23 तारखेला आपण पंढरपूरला पोहोचतोय। 24 आणि 25 3 दिवस आपण पंढरपूरला आहोत आणि 26ला पारणं फेडून आपण परतीचा प्रवास आपला सुरू होणार आहे। धन्यवाद। श्री क्षेत्र अगस्ती ऋषी आश्रम अकोले ते श्री क्षेत्र पंढरपूर ही वारी दिंडी आज पंढरपूरला निघालेली आहे। 15 दिवसाचा प्रवास आहे आणि प्रत्येक वर्षी हा सोहळा खूप उत्साहातच होत असतो आणि ह्या वर्षी खूप मोठ्या दिमाखात ही सोहळा चाललेला आहे आणि पहिल्यांदाच मी या दिंडीत पायी प्रथमच चाललेले आहे, कारण की प्रत्येक वर्षी साहेब असतात। यावर्षी साहेब अधिवेशनात असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत, पण त्यांच्या वतीने मी इथं आलेले आहे आणि वरुण राजाची तर आपल्याला साथ आहेच आणि इथूनही पुढं साथ राहील अशी पंढरपूर चरणी आणि अगस्ती चरणी प्रार्थना करते आणि या सर्व अगस्ती ऋषीचे जे वारकरींना शुभेच्छा देते आणि थांबते। धन्यवाद। अगस्ती महाराजांचा पायी पालखी सोहळा यंदाच्या 16व्या वर्षी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये प्रस्थान ठेवून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेला आहे। प्रतिवर्षीपेक्षा यंदा विशेष उत्साह वारकऱ्यांमध्ये दिसून येतोय। लक्षणीय संख्या वारकऱ्यांची पायी वाटचालीमध्ये आहे। खूप चांगल्या पद्धतीनं पालखी सोहळ्यानं यावर्षी त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे। शासन प्रशासनाचं योगदान देखील चांगल्या पद्धतीनं आहे आणि अगस्ती देवस्थानच्या वतीनं पायी पालखी सोहळ्याच्या वतीनं सगळ्या वारकऱ्यांच्या उत्तम अशा प्रकारच्या जेवणाची मुक्कामाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। तालुक्यातीलही सगळ्या संस्थांनी पालखी सोहळ्याचं उत्तम अशा प्रकारचं भव्यदिव्य स्वागत फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये केलेलं आहे। अगस्ती विद्यालयाचं ढोलीबाजा पथक, अभिनव पब्लिक स्कूलचं देखील या ठिकाणी पथक पालखी सोहळ्याच्या स्वागताकरता सज्ज आहे। नगरपंचायतनं पालखी सोहळ्याचं स्वागत केलं आहे। चांगल्या पद्धतीने आरोग्यपूर्ण अशा प्रकारचा आनंदी वातावरणात पालखी सोहळा पार पडावा अशी मी अगस्ती महाराजांची प्रार्थना करतो। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी माऊली। महामुनी अगस्ती महाराजांचा पायी पालखी सोहळा श्री क्षेत्र अगस्ती आश्रम अकोले ते श्री क्षेत्र भूवैकुंठ पंढरपूर या ठिकाणी मार्गस्थ होतोय। आज विशेषत्वानं आमच्या देवस्थानचे अध्यक्ष ॲडव्होकेट के डी धुमाळ साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी महामुनी अगस्ती महाराजांचं पूजन करून या ठिकाणी प्रस्थान झालेलं आहे। प्रस्थान झाल्यानंतर हजारोंच्या भाविकांनी या ठिकाणी अकोलेकरांनी या सोहळ्याचं या ठिकाणी स्वागत केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। विशेषत्वाने यावर्षी भाविकांचा उत्साह अत्यंत द्विगुणित झालेला दिसतोय। पावसाची हजेरी भंडारदारा निम्म्याच्या वर भरून गेलेला आहे, तरी सगळ्यांची पेरणी झाली आणि सगळे शेतकरी वारकरी पंढरीच्या दिशेनं चाललेले आपल्याला पाहायला मिळतात। कारण जात असताना या सगळ्या भाविकांचं स्वागत करत असताना दीपक महाराजांनी के डी धुमाळ साहेबांनी जसं सांगितलं की अकोल्यातले सगळे मंडळी या ठिकाणी स्वागत करतात। नगरपंचायत असेल, अगस्ती विद्यालय असेल, बळशेश्वर विद्यालय असेल, हे सगळे अकोलेकर मंडळी या ठिकाणी स्वागत करत असताना मजल तर मजल करत करत हा पालखी सोहळा भूवैकुंठ पंढरपूरला जात असतो। याच्यामध्ये विशेषत्वानं सर्व अन्नदात्यांचंही मनपूर्वक आभार। या ठिकाणी आज दुपारी या ठिकाणी सुगावचा अल्पहार झाल्यानंतर दुपारी कळस या ठिकाणी उत्तम असा महाप्रसादाचं भोजन आहे। संध्याकाळी चिखली, तदनंतर संगमनेर मार्गे राहुरी, तदनंतर नगरवरून करमाळावरून पंढरपूर अशी गोड असा वारकरी सोहळा या ठिकाणी जात असताना सर्वांचं सहकार्य या ठिकाणी लाभत असतं। विशेषत्वानं या वारकरी सोहळ्यामध्ये पत्रकारांचं विशेष सहकार्य आम्हाला लाभतं। त्याच्यामध्ये अकोले टाइम्स असतील, इलेक्ट्रॉनिक बाकीचे सर्व मीडिया, आमचे अमोलजी वैद्य सर असतील, आधी करून मयूरजी भालेराव, आधी करून सर्व पत्रकारांचं
मी अगस्ती देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आणि पायी पालखी सोहळ्याच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सर्व वारकऱ्यांना भाविकांना विनंती करतो की चला पंढरीला. रामकृष्ण हरी. कोल्हार सर, काव्य कदम मॅडम, आबाळे सर, सर्व शिक्षक सर्वांनी. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.